श्रावणी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी शेंडी पोखर्डी या दोन गावांदरम्यान गौराईच्या लढाईची प्राचीन परंपरा पार पडली। सायंकाळी 5च्या सुमारास दोन्ही गावांमधून गौराईची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। दोन्ही गावांच्या मिरवणुका सीना नदीपात्रात समोरासमोर आल्यानंतर त्यांचं पूजन करून विसर्जन करण्यात आलं। त्यानंतर दोन्ही महिला लढाईसाठी नदीपात्रात एकमेकींना भिडल्या। एकमेकींना टोमणे आणि आव्हाने हुर्रे करीत महिलांनी या लढाईत उत्साह भरला। सुमारे अर्धा तासाहून अधिक काळ ही लढाई चालली। गेल्या 7-8 वर्षांनंतर प्रथमच सीना पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी होतं। यामुळे दोन्ही गावांचा उत्साहही वाढला होता। लढाई पाहण्यासाठी दोन्ही गावातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। कुठलाही वाद नको म्हणून यावेळी ही लढत बरोबरीत सोडवण्याचा निर्णय दोन्ही गावांनी घेतला। यावेळी सर्वश्री बाळासाहेब कराळे, भाऊसाहेब निमसे, माजी सभापती सुनीता नेटके आदींसह मान्यवर हजर होते। एमआयडीसीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता। शेंडी पोखर्डी गौराई महिलांची लढाई ही शेकडो वर्षाची परंपरा आहे। ही परंपरा अशी आहे की दोन्ही गावच्या महिला नदीच्या तीरावर येतात आणि तीरावर आल्यानंतर ही माहेरपणाचं भांडण आहे आणि दोन्ही गावच्या महिला तीरावर आल्यानंतर त्या गौराईचा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात। लढाई खेळतात आणि जिंकल्यानंतर त्या मुलीला आणतात आणि पाटील तिला साडी चोळी खणा नारळाने मोठी भरून तिला आपल्या घरी परत वाजत गाजत नेऊन पोहोचवतात। आणि यावर्षी पाऊस नव्हता, 4 दिवसात पाऊस झाला, सर्व आनंदित झाले आणि आनंदित झाल्यानंतर आमच्या ही गौराईची लढाई ही बरोबरीच सुटली। तिकाड्या मायला इकाड्या मायला गाणे म्हणत गौराई घेऊन नदीपर्यंत जातात। एकोणाला आपल्या शिया बिया देतात, तिकाड्या इकडे ओढीतात, इकडे तिकडे ओढीतात। ओढलं तर जितलं, नाही ओढलं तर बराबरीच सुटलं। असं पहिल्यापासून आलेलं आहे परंपरा। जितलं तर इकडं आणायचं, आमच्या गावात आम्ही आणतो, तिचा सत्कार करतो, तिला पाटील मग चोळी बांगडी करते, बोळान घालून करून नेऊन घालते त्यांच्या घरी। न्यूज रिपोर्टर स्वप्नील झोडगेंसह सुशील थोरात, एस9 मीडिया, अहमदनगर।